तर नमस्कार मंडळी. तर सिद्धूने आणलं सर्वांसमोर ह्या निलांबरीचं खरं सत्य. तर भावना फोडणार सर्वांसमोर चक्क ह्या निलांबरीचं थोबाड. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आपल्या सिद्धूला किडनॅप केलं होतं ह्या निलांबरीने आणि तिच्या गुंडांनी. पण आपली भावना पण आता काही मागे सरत नाही, कारण की तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी सिद्धिराजला ती शोधूनच राहणार. आणि पुढे भावना मात्र आपल्या सिद्धूला शोधून काढते आणि सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट असा येतो की सिद्धिराजला खूप दुखापत झालेली असते आणि ज्यावेळेस मात्र सिद्धू सापडतो ना त्यावेळेस मात्र खूप सारं सत्य बाहेर येणार असतं. कारण की आजपर्यंत सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या ना आणि ह्या निलांबरीने घडून आणल्या होत्या ना त्या सगळ्या गोष्टींचा आता उघडकीस म्हणजेच पूर्णपणे पर्दाफाश होणार आहे. तर एकीकडे भावनाला हे सगळं पाहिल्याच्या नंतर एवढा प्रचंड राग येतो, कारण की सिद्धिराजला एवढी बेदम मारहाण केलेली असते या निलांबरीच्या गुंडांनी की काही सांगायलाच नको. तर दुसरीकडे लक्ष्मी श्रीनिवासे पोलिसांच्यात कंप्लेंट देतात, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्याच्यानंतर मात्र सगळेजण सगळे प्रयत्न केल्याच्या नंतर आपली भावना सिद्धूला घेऊन घरी येते आणि सिद्धू म्हणतो की काही जरी झालं ना, जे मला करायचं ते मी करणार म्हणजे करणारच. आणि ह्या निलांबरीने केलेलं पापच एवढं मोठं असतं की हिला योग्य ती शिक्षा देणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे, हे तुम्हाला पण चांगलंच समजलं असेल. पण ह्या निलांबरीला अजूनपर्यंत एकही शिक्षा झालेली नसते, त्याच्यामुळे ह्या निलांबरीची चांगलीच पोळी भाजत असते. निलांबरीला वाटत असतं की ती काही करेल आणि तिला कोणी काही करू शकणार नाही. पण मित्रांनो, तुम्हाला पुढे समजेल एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आपला सिद्धू ठरवतो की ह्या निलांबरीला मी असं तसे नाही शिक्षा देणार, तर हिला एवढी भयंकर शिक्षा देईल की हिने ही चूक करायच्या अगोदर ती 1000 वेळा विचार करेल. तर सिद्धू सगळ्यात पहिलं तर त्या हेलिकॉप्टरचा पाठीमागं जो मॅटर झाला होता मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की तो अपघात निलांबरीने घडवून आणलेला होता. ती न्यूज मीडिया सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टीचा पुरावा सिद्धूकडे असतो आणि सिद्धू ते सत्य बाहेर आणतो. त्याच्यानंतर मात्र भावनाच्या बाळाला मारण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न ह्या निलांबरीने केला होता आणि तरी पण सिद्धू आणि भावनाने तिला सोडून दिलं होतं. पण ही निलांबरी काही सुधारलेली नसते, त्याच्यामुळे ह्या निलांबरीला आता योग्य ती शिक्षा देणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस मात्र ह्या निलांबरीचं तिसरं सगळ्यात मोठं कांड आता बाहेर येतं ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ही निलांबरी प्रेग्नेंट होती पाठीमागे, पण तिचं बाहेरच अफेअर चालू होतं. आणि हे सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येतं तेव्हा तर मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सुलक्षणा आजीच्या, संपतराव गाडे पाटलांच्या, आता त्यांना तर सुधरतच नाही की आता काय बोलावं. कारण की ह्या निलांबरीने असली थेरं कधीपासून चालू केली हे कळल्याच्या नंतर सुलक्षणा आजीला प्रचंड राग येतो आणि ती म्हणते की तुझी एवढी हिंमतच कशी झाली की तू अधिराजसोबत अशी वागली. पण मित्रांनो यार, एक गोष्ट पाहायला गेलं तर समजतं आपला अधिराज किती भोळा आहे. पण त्या अधिराजला बिचारा हेच समजत नाही की त्याच्या बायकोसोबत त्याने कसं वागलं पाहिजे, कारण की तिला योग्य ती शिक्षा देणं खूप गरजेचं आहे, तरच ती सुधारेल. पण आता तिला शिक्षा देत नाही, अधिराज गप्प बसून असतो. त्याच्यामुळे ही निलांबरी सगळ्या गोष्टीचा फायदा घेते. तर मित्रांनो, पुढे आपल्या भावनाची म्हणजे हालत किती बेकार आहे तुम्हाला पण माहितीच आहे, कारण की ती आता प्रेग्नेंट असते आणि आधीच आता त्यांना लवकर बाळ पण होणार असतं. पण तरी देखील मात्र ह्या निलांबरीला नीट कळत नसतं की त्यांच्या घरामध्ये काय चाललंय. पण ह्या बाईला आता तिने सगळ्या हद्द पार केलेल्या असतात. त्याच्यामुळे पुढे भावना आणि सिद्धू हिच्या सगळ्यांसमोर पर्दाफाश करतात आणि आपली भावना सगळ्यांसमोर ह्या निलांबरीचं थोबाड फोडताना तुम्ही पाहाल. ह्या निलांबरीला पुढे पोलीस अटक पण करतात आणि ज्या क्षणाला हिला अटक करतात तो क्षण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खूप भारी वाटेल, कारण की खूप लोकांनी कमेंट्स केल्या की ह्या निलांबरीला शिक्षा झालेली दाखवा, कारण की हिने सगळ्या हद्दी पार केल्यात. कारण की हे पाहूशीच वाटत नाही लोकांना की ही निलांबरी किती अति करत चाललेली आहे. मित्रांनो यार, आपली रेणुका काकू किती चांगली आहे. तुम्ही पाहिलंच असेल की रेणुका काकू भावना सिद्धूच्या प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. आणि दुसरीकडे मात्र ही लक्ष्मी पण त्यांच्या संकटात असते, पण लक्ष्मीला सगळं झाल्याच्या नंतर कळत असतं. त्याच्यामुळे पुढे ह्या लक्ष्मीच्या डोक्यात एकच प्लॅन चालू असतो की आता काही जरी झालं तरी विश्वाचं आणि जानूचं लग्न लावून द्यायचं आणि त्या दोघांचा धूमधडाका उडवायचा. पण मित्रांनो, आता हा जयंत कानिटकर पुढे आता जेलमधून बाहेर सुटणार आहे आणि हा असणार आहे कानितला सगळ्यात मोठा ट्विस्ट. आणि एकीकडे मात्र ह्या निलांबरीचा पापाचा घडा भरतो आणि ह्या निलांबरीला पुढे पोलीस अटक करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि हा असणार आहे कानीमधला दुसरा सगळ्यात मोठा ट्विस्ट. ह्या सगळ्या अपडेट तुम्हाला पुढे पाहायलाच भेटणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या माजुरड्या निलांबरीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपला सिद्धू सुखरूप सुटतो मित्रांनो. आणि पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ह्या व्हिडिओला हाईप करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.